नवविवाहित युवकाच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, रघुवंशी समाजाची मागणी। इंदोर येथील नवविवाहित युवक राजा रघुवंशी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, मारेकरांवर कठोर कारवाई करावी, तसेच अपहरण झालेल्या सोनम रघुवंशी यांचा तातडीने शोध घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली। दिनांक 23 मे रोजी शिलाँग मेघालय येथून नवविवाहित दाम्पत्य राजा आणि सोनम रघुवंशी यांचे अपहरण झाले होते। काही दिवसात राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळला, तर सोनम यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही। जवळच बांगलादेश सीमेला लागून असल्याने परिसरात मानवी तस्करीची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सोनम यांच्या शोधासाठी गेलेल्या दीपक रघुवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धमक्या मिळाल्या असून त्यांना तातडीने सुरक्षा द्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। निवेदनात प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: राजा रघुवंशी यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करावी, मारेकरांना त्वरित अटक करण्यात यावी, सोनम रघुवंशी यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित परत आणावे, शोध मोहिमेत सहभागी असणाऱ्यांना संरक्षण द्यावे, असे निवेदनात मागणी करण्यात आली आहे। या शिष्टमंडळात आमदार चंद्रकांत रघुवंशी, शैलेंद्र रघुवंशी, दिनेश परदेशी, किशोर रघुवंशी यांच्यासह रघुवंशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंदौर में रहने वाले राज रघुवंशी और सोनल रघुवंशी ये अपने शादी के बाद शिलांग घूमने गए थे, तो वो मेघालय में उनकी डेड बॉडी मिली राज रघुवंशी की। तो सभी रघुवंशी समाज नंदुरबार कलेक्टर मैडम को आज पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी को उनके थ्रू निवेदन देने आए थे कि आज रघुवंशी की सीबीआई जांच कराई जाए, जल्द से जल्द जिन्होंने ये काम किया है उन्हें पकड़ा जाए, और जो गुमशुदा है सोनल रघुवंशी उसे जल्द से जल्द सही सलामत अपने घर पहुंचाया जाए। इसलिए हम कलेक्टर ऑफिस नंदुरबार जी को निवेदन देने आए थे, जो उन्होंने स्वीकार किया है।